ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात संपन्न झालेल्या महेंद्र कोंडे लिखित बावनकाशी या सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कविवर्य अशोक नायगावकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, उद्योजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे, सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुतोष रामगीर व कवी महेंद्र कोंडे उपस्थित होते। महेंद्र कोंडे यांची ही द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा हा पार पडला। यावेळी कविवर्य अशोक नायगावकर यांनी कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम कवितेवर होत नसल्याने कवितेला चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला। कवितेची गंमत एवढी मोठी आहे की कवीला माझी कवी असा कोणी त्याला माझी पियारो म्हणून म्हणतील, पण महेंद्रला माझी कवी अशी डिग्री नाही लागत। ही कवीची खूप मोठी ताकद आहे। तुम्हाला सांग, काय तुकोबांच्या ओळी, काय ज्ञानेश्वरांच्या, काय सगळ्यांच्या ओळी, कसं तो पाय टाकून जळात बसला असला औदुंबर। अजून सुद्धा इतकी वर्ष होऊन गेली, शताब्दी वगैरे जन्म म्हणजे स्मृती शताब्दी वगैरे झाली असेल की काय तरी देखील या ओळीतला जो गोडवा आहे, त्या ओळीतलं जे एक भावविश्व आहे ते अजून आपल्या डोळ्यासमोरून पुसलं जात नाही। ही खरी कवितेची ताकद आहे। तुम्हाला सांगतो, म्हणजे ताजमहालच्या त्या संगमरवरावर हे काय एखादं तांबूस काहीतरी होतं, पर्यावरणाचा परिणाम होतो, प्रदूषणाचा परिणाम होतो, पण मराठीतल्या कुठल्याही अगदी पसायदानापासून आत्तापर्यंतच्या कुठल्याही कवितेवर प्रदूषणाचा परिणाम झालेला नाही। तुम्हाला सांगतो, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कशासाठी धावतोय, कुणासाठी धावतोय याचा विवेक गमावण्याच्या आजच्या काळात जगणं वाहून जातंय आणि जगायचं राहून जातंय। अशा परिस्थितीत बावनकाशी सारख्या कविता नवीन ऊर्जा देतात असे मत व्यक्त केले। कारण झाले काय की आपण आता सगळेच धावत सुटलेलं आहे। मग अशी आपण जी महात्मा फुलेंची कविता सांगितली, विद्या आणि अर्थ या दोनच गोष्टींची आपण सांगड घातलेली आणि मधलं सगळं आपण स्किप केलेलं आहे। त्या आपण सगळे धावत सुटलेलो आहे आणि कशासाठी धावतोय, कोणासाठी धावतोय याचा विवेक गमावलेला आहे। मग अशी तुम्ही जे म्हणालात आपली मती गुंग झालेली आहे। त्यामुळे झालेलं असं आहे की आपलं जगणं जे आहे ते वाहून जातं आहे आणि जगायचं राहून जातं आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं ह्या जगायच्या राहूनच्या काळामध्ये अशी एखादी चळवळ, अशी सुंदर पुस्तकं जर आली तर त्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा मिळेल, नवीन स्फूर्ती मिळेल असं मला वाटतं। आणि कोंडेजींबद्दल काय सांगावं की बावनकशी हे केवळ पुस्तकांचं नाव नाही आहे। मला जर विचारलं कोंडे कसे आहेत तर मी म्हणेन कोंडे बावनकशी आहे। एखाद्या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच एखाद्याचं व्यक्तिमत्व असावं हा अतिशय दुर्मिळ असा योगायोग आहे असं मला वाटतं। अतिशय निस्पृह किंवा पाण्यासारखंच पारदर्शक असं ते व्यक्तिमत्व आहे। बावनकाशी म्हणजे 100 नम्री शुद्ध सोनं असून महेंद्र कोंडे यांचे व्यक्तिमत्व तसे असल्याचे मत व्यक्त ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले। कोंडेजींचं व्यक्तिमत्व मराठी चित्रपटातलं एक गाणं आहे, 100 नम्री शुद्ध सज्जन कधी कुणी का पाहिलाय, ते कोंडेजींकडे पाहून मला वारंवार ते जाणवतं। ही व्यक्ती कधी सांगत नाही मी हे केलंय। आज 1 करून 10 दाखवणारे किंवा 10 करून 100 दाखवणारे लोक प्रशासकीय क्षेत्रात, वैयक्तिक क्षेत्रात काही कमी नाहीत। त्यावेळी हे करतात आणि विसरून जातात। अहो, पाडगावकर साहेबांनी त्यांची प्रस्तावना लिहिली, त्यांच्या हस्ते उद्घाटन, आज नायगावकर साहेब आपल्याला प्रकाशनाला लाभलेले आहेत। हा योग ज्याच्या आयुष्यात उडतो तो माणूस बोलूनही दाखवत नाही की माझं कवितेचं पुस्तक आहे आणि त्या कविता इतक्या उत्तम दर्जाच्या आहेत। ह्या कविता ज्या दर्जाच्या आहेत, आता परत एकदा प्रफुल्लजींची जरी पुढे ओढतो, माझा हा अधिकार नाही की बागवे सरांच्या आणि नायगावकर सरांच्या समोर मी कवितेबद्दल काय बोलावं। आणि खरंच म्हणजे विनय वगैरे सोडा, ज्याला काही जमतच नाही त्याने काही बोलू शकत नाही। पण एक आणि थोडं रिपिटेशन, मगाशी कोंडेजींनी जी कविता वाचली नाही तर शेवटची त्यांची, अंगावर काटा आला। तो जो अनुभव आहे ना, ती जी प्रतिभा आहे ती प्रतिभा कुणाकडे असते मला फार वाटतं। पुलंचा रावसाहेब माहिती आहे, तर रावसाहेबाचं एक वाक्य असतं, एक जरी कला माझ्या अंगात असती तर काय झालं असतं। म्हणजे त्यांची अशी उत्कट इच्छा असते की आपल्याला एखादी, माझी ती परिस्थिती आहे, मला वाटतं अरे अंगात एक तरी कला पाहिजे, पण अंगात कला नाही, प्रतिभा नाही। अहो, अशी प्रतिभा असणारी माणसं फार कमी आहेत। बाय द वे, कोंडेजींच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू बोलाल तेवढं कमी आहे। मला परवा दिवशी कळालं जेव्हा ते पुस्तकाचं इन्व्हिटेशन घेऊन आले, अकॅडमिकली ही हॅज एक्सेल सो वेल। त्यांनी 1998 साली नेट सेट क्लिअर केली आणि त्यावेळी त्यांनी
मराठीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळणं, त्याची किती शक्यता वगैरे ह्याचा विचार करून नंतर जर्नलिझममध्ये जाण्याचा विचार केला. म्हणजे अकॅडमिकली त्यांनी फार सुंदर, त्याचवेळी एक्सलंट काम केलेलं आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे शब्दाशी आशीर्वाद लाभलेले व त्यांनी गौरव लिहिलेले महेंद्र कोंडे यांची कविता विविधतेला स्पर्श करणारी असल्यामुळेच त्यांची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा योग लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांच्यामुळे सकाळला लाभला असल्याचे मत व्यक्त सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुतोष रमगीर यांनी केले. इतक्या हाऊसफुल गर्दीत प्रकाशन होणे हेच महेंद्र कोंडे यांच्या माणसांना जोडणाऱ्या स्वभावाचे व त्यांच्या कवितेचे यश असल्याचे सांगितले. बावनकशी ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आहे हे खरं तर आजच्या परिस्थितीत कवी कोंडेजींचं हे यश आहे. कारण की बऱ्याचदा कवितांच्या पुस्तकांची दुसरी आवृत्ती सहसा प्रकाशित होत नाहीत आणि ते एवढ्या मोठ्या संख्येने अजून एवढ्या दिमागदार कार्यक्रमात तर मी कधीच बघितलेलं नाही. ही अपॉर्च्युनिटी सकाळ प्रकाशनाला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. ॲक्च्युली ह्याचे सूत्रधार आमचे लेखक प्रफुल्ल वानखेडे सर आहेत. त्यांचं कोंडेजींवर प्रेम आहे. अजून त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं कोंडेजींना. अजून ही संधी जेव्हा चालून आली की बावनकशी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करायचं आहे तेव्हा आम्हाला आनंद झाला. कोंडे सरांचे व्यक्तिमत्व अगदी प्रसन्न शांत आहे. अजून कवी म्हणून ते श्रेष्ठ आहे म्हणून तर पहिल्या पुस्तकालाच त्यांच्या पाठीशी मंगेश पाडगावकर सारखे कवी ची थाप होती. मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झाले तर जीवनाच्या विविधतेला स्पर्श करणारी महेंद्र कोंडे यांची कविता रसिकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. शब्दांचे हे सोने बावनकशी आहे. या संग्रहाला आणि महेंद्र कोंडे यांच्या भावी लेखनाला माझ्या बावनकशी शुभेच्छा. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आवाज टुडेसाठी प्रिया उजव्यांचा रिपोर्ट, ठाणे.